नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 8th स्टँडर्डचा 14 नंबरचा जो चॅप्टर आहे मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट, हा चॅप्टर आपण बघत आहोत. त्याचं मराठीतून नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम. मित्रांनो, हा चॅप्टर जो आहे, या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅबलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, कृपया ती फॉलो करावी आणि ते सगळे वर्ड्स व्होकॅबलरी तुम्ही नोट करून घ्या, कारण हेच चॅप्टर पुढे तुम्हाला कंटिन्यू होणार असतात अपडेटेड फॉर्ममध्ये, अगदी इंजिनिअरिंगपर्यंत वगैरे. तेव्हा कृपया या व्होकॅबलरी आणि हे तुमच्यासोबत ठेवा, त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरू करत आहोत. आणि मित्रांनो, एक विनंती आहे, जरी तुम्हाला व्होकॅबलरी लगेच नाही सापडली तरी हा व्हिडिओ पडल्यानंतर 15-20 मिनिटात तोही व्हिडिओ टाकला जाईल, तेव्हा कृपया रिचेक करत राहा, तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळून जाईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, विच सोर्सेस डू वी गेट हीट फ्रॉम. आपल्याला कोणत्या कोणत्या सोर्सेसपासून, स्रोतांपासून उष्णता मिळते, कोणत्या कोणत्या मिळते सांगा बरं. आपल्याला तर माहितीच आहे, सगळ्यात फेमस स्रोत कोणता आहे? सूर्य, बरोबर ना. आपल्या पूर्ण गॅलेक्सीला म्हणजे सगळ्या प्लॅनेट्सला उष्णता देणारा, हीट देणारा कोण आहे? तर एकटा तो सूर्य आहे, त्याच्यापासून आपल्याला मिळून जातं. ती तर आहे, पण आणखी कशापासून मिळतं आपल्याला? हे जे आपण फ्यूल वगैरे जाळतो त्याच्यापासून मिळतं. त्यानंतर आणखी काय असतं? जे गॅस स्टोव घरात आहे त्यापासून मिळतं, बरोबर ना. अशा अवन असतं घरामध्ये, अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून आपल्याला काय मिळते? हीट मिळून जाते. पण सगळ्यात मेन सोर्स कोण आहे? तर त्याचा सूर्यच आहे, सन आहे. लक्षात आलं? बघा आता सेकंड इथे काय प्रश्न विचारला, हाऊ इज हीट ट्रान्सफर्ड. आता हीट कशी ट्रान्सफर होते बरं मित्रांनो, हे माहीत आहे का तुम्हाला? हीट ट्रान्सफर होण्यासाठी काय लागतं? तर हे लक्षात ठेवा, हे यामध्ये दिलेलं नाही आहे, मी तुमच्या एक नॉलेजसाठी सांगते, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट कशा होत जातील, एकदम क्लिअर होत जातील. ते तुम्ही लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला कंटिन्यू असणार आहे आणि यावरच डिपेंड असतं. हे सगळं बेसिक आहे, यावरच सगळं पुढे एकमेकांवर लिंक असतं हे सगळं. बघा आता, हीट जी असते ना मित्रांनो, ही हीट ट्रान्सफर होत असते ना एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये. हीट नेहमी काय होत असते? ट्रान्सफर होत असते एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्टने. तर त्याला काय म्हटलं जातं? कंडक्शन म्हटलं जातं. हीट ही 3 प्रकारे ट्रान्सफर होत असते. एक कंडक्शन फॉर्ममध्ये होत असते, सेकंड कन्व्हेक्शन फॉर्ममध्ये होत असते आणि थर्ड जी असते ती रेडिएशन फॉर्ममध्ये होत असते. हे लक्षात ठेवायचं, तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. हीट किती फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते? तर 3 फॉर्ममध्ये होते. फर्स्ट असतो कंडक्शन, सेकंड असतो कन्व्हेक्शन आणि थर्ड असतो रेडिएशन. ह्या 3 फॉर्ममध्ये ती काय होते? ट्रान्सफर होत असते. बघा आता, हीट कशी ट्रान्सफर होते? 3 फॉर्ममध्ये होते, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता कंडक्शन काय असते यामध्ये? कंडक्शन जे असते ना, यामध्ये कशी असते? हीट जी असते ती ट्रान्सफर होत असते. म्हणजे व्हेन हीट फ्रॉम वन ऑब्जेक्ट गेट ट्रान्सफर टू अदर ऑब्जेक्ट बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट इज नोन ॲज कंडक्शन. म्हणजे जी हीट ही फिजिकल कॉन्टॅक्ट थ्रू काय होत असते? ट्रान्सफर होत असते एका ऑब्जेक्टमधून नेक्स्ट ऑब्जेक्टमध्ये. कंडक्शन असं म्हटलं जातं. फिजिकल कॉन्टॅक्ट पाहिजे मग त्यामध्ये. मग काय असतं मला सांगा बरं एक्झाम्पल. जसं की आपण चहा बनवतो किंवा भाजी बनवतो, घरात काही बनवतो, बरोबर ना. तर मला सांगा, जे पातेलं आपण स्टोववर किंवा गॅसवर ठेवलेलं असतं, त्या पातेल्याला हीट कुठून मिळते? त्या गॅसपासून मिळते. ती हीट कुठे उतरते? त्या पातेल्यात, स्टीलच्या पातेल्यात म्हणा किंवा त्या पितळाच्या पातेल्यात म्हणा, त्यात उतरते ती. आणि मग त्यामध्ये जे अन्न असतं त्या अन्नामध्ये ती जाते आणि मग ते अन्नपदार्थ काय होतात? गरम होतात. म्हणजे डायरेक्टली काय होतं? फिजिकल कॉन्टॅक्टने ही हीट काय होते? ट्रान्सफर होत असते एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये. किंवा आपण इस्त्री करतो, आयन करतो, बरोबर ना. इस्त्रीमध्ये काय होतं? आयनची हीट कुठे जाते? क्लोथमध्ये जाते. बघा, कपडे पण गरम होतात आपले आणि ते पण मग प्रेस होतात. लक्षात आलं ना. म्हणजे हीटला ट्रान्सफर होण्यासाठी काय लागते? सॉलिड बॉडी लागते. काय लागते? सॉलिड बॉडी लागते. तेव्हाच हीट काय होते? ट्रान्सफर होत असते. मग यामध्ये काय असतं? आता हे तर तुम्हाला माहिती आहे ना मित्रांनो, की प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये किंवा प्रत्येक याच्यामध्ये काय असतं? मॉलिक्युल्स असतात. प्रत्येक सबस्टन्सला काय असतात? मॉलिक्युल्स असतात. मग हे जे मॉलिक्युल्स असतात ना, हे याच्यामध्ये कंडक्शनमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ना, हे मॉलिक्युल्स आता सपोज असे आहेत, हे मॉलिक्युल्स आहेत. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती. हे मॉलिक्युल्स काय होतात माहिती का? ज्यावेळेस हीट होते ना त्यावेळेस हे मॉलिक्युल्स मूव्ह नाही होत असे डायरेक्टली, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नाही जात. या कंडक्शनमध्ये मॉलिक्युल्स हे फक्त काय होतात? की व्हायब्रेट होतात. असे फक्त व्हायब्रेट होतात आणि व्हायब्रेट होत एकमेकाला असे धक्का देत, याची हीट याची हीट याची हीट याची हीट असं करत हीट काय होतं? ते ट्रान्सफर होत जाते. लक्षात आलं तुम्हाला? म्हणून तर बघा, आपण ज्यावेळेस गॅसवर पातेले ठेवतो आणि त्यामध्ये आपण चमचा ठेवतो, ती पळी ठेवतो मोठी, बरोबर ना. मग हळूहळू बघा, पातेल्याची हीट
त्या चमच्यामध्ये उतरून जाते, बरोबर ना. मग आपल्या हाताला चटका बसतो की नाही. किंवा हँडल असतं, हँडलला जर प्लास्टिकची मूठ नसेल तर बघा त्या हँडलमध्ये पण ती हीट येते की नाही. त्या पातेल्याच्या हँडल असेल त्याला, तर मूठ जर तुटून गेलेली असेल ही त्याची प्लास्टिकची, तर त्या हँडलमध्ये म्हणजे हीट काय होते, अशी मॉलिक्युल्स व्हायब्रेट होतात आणि त्या मॉलिक्युल्समध्ये व्हायब्रेशन होऊन हीट काय होत जाते, ट्रान्सफर होत जाते. समजलं या ठिकाणी. बघा आता सेकंड जो आहे तो आहे कन्व्हेक्शन. यामध्ये बघा काय होत असतं, यामध्ये जी हीट ट्रान्सफर होत असते ना, ही मोस्टली लिक्विड किंवा फ्लुइडमध्ये होते. कशामध्ये होते, फ्लुइडमध्ये किंवा लिक्विडमध्ये होते. कशामुळे होते पण ही ड्यू टू द सर्क्युलर मुवमेंट. म्हणजे मॉलिक्युल्सचं काय होतं, सर्क्युलर मुवमेंट होतं. म्हणजे कसं असतं, आता मी तुम्हाला सांगते बघा. जसं की आपण हे कन्व्हेक्शनच्या हेल्पने, म्हणजे बघा आता जसं एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी गरम केलं, आता ते काय होतं बघा, पाणी काय होतं, जेव्हा एखाद्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवतो आपण, त्यावेळेस ते काय होतं, उष्णता दिलेली असते ना आपण, तिथलं पाणी अगोदर खालचं काय होतं, पाणी तापतं. आणि ते तापलेलं पाणी काय होतं, नेहमी हे लक्षात ठेवायचं, हे लॉंग लाईफ लक्षात ठेवा नॉलेजसाठी तुम्ही, की जे हाय टेम्परेचरचं पाणी असतं ना, तापलेलं पाणी हे नेहमी काय असतं, हलकं होतं, वजनाने काय होतं, हलकं होतं. आणि हलकी झालेली गोष्ट कुठे येते, वर येते. कुठे येते, वर येते. आणि मग जे जड असतं, बरोबर ना, ते जड पाणी असतं, मग ते कुठे जातं, खाली जातं. मग परत ते खालचं पाणी काय होतं, गरम होतं, परत गरम झाल्यावर ते हलकं होतं, ते वर येतं. परत जे थोडंसं थंड राहिलेलं असेल ते पाणी परत खाली जातं. अशा पद्धतीने काय होतात, मॉलिक्युल्स काय होत असतात, असे वर खाली होत असतात. काय होत असतात, वर खाली होत असतात. म्हणजे आता तुम्ही बघा, चहा उकळतो, आपला चहा उकळतो ना, त्यावेळेस काय होत असतं बघा, चहाचं फ्लुइड असं फिरत असतं, खालीवर फिरत असतं. म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स काय होत असतात, असे वर खाली होत असतात. म्हणजे जो गरम झाला तो वर आला, तो थंड आहे तो खाली गेला, परत जो गरम झाला तो वर आला, जो खाली थंड गेला तो खाली गेला. ही जी प्रोसेस आहे ना, याला काय म्हणतात, कन्व्हेक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय होतात, याच्यामध्ये हीट ट्रान्सफर कशी होते, तर ह्या सर्क्युलर मोशनमध्ये होते, या कन्व्हेक्शन फॉर्ममुळे होते. लक्षात आलं ना. मग आता सपोज आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं ठरवलं मी, तर AC असतो बघा, AC मध्ये काय होतं बघा, AC आपण घराला वर लावतो, आपण AC टॉपला लावतो, त्यावेळेस हवा कशी असते, ज्यावेळेस AC असतो, AC काय थंड हवा असते, बरोबर ना. मग ती थंड झालेली हवा कुठे येते, खाली येते. आणि आपण खाली बसलेलो असतो, आपल्याला लागते, परत वर जी हवा असते ती गरम असते, ती AC जवळ जाते, परत ती थंड होते, परत खाली येते. असं करून करून काय होतं, पूर्ण रूम काय होऊन जाते, थंड होऊन जाते. पण तोच जर AC आपण खाली लावला बघा, चुकून जर तो AC वर टॉपला न लावता खाली लावला, तर काय होईल, खालची हवा थंड होईल आणि थंड झालेली हवा जड असते म्हणून खालीच राहील. आणि वर काय राहते, गरम हवा राहते. AC मुळात खाली, त्यामुळे वरची हवा थंड होईल का, नाही होणार. म्हणजे मग फक्त खालचीच हवा थंड होईल. म्हणून AC नेहमी कुठे लावतात, घराच्या वर टॉपला लावतात. लक्षात आलं का, पूर्ण रूम थंड होण्यासाठी. कारण ही झाली कन्व्हेक्शन प्रोसेस. म्हणजे बघा, आता तुम्ही घरी बादलीमध्ये पाणी तापवतात की नाही मला माहीत नाही, त्या रॉडने बघा, असा रॉड असतो, असा रॉड असतो, आंघोळीचं पाणी तापवतात, बरोबर ना. तर ह्या रॉडमध्ये बघा, हा जर रॉड इथं ठेवलेला असेल ना तुम्ही, आणि सॉरी इथं पाणी बघा, हा रॉड जर असा ठेवलेला असतो तर काय होतं बघा, हे पाणी काय होतं, अगोदर तापतं गरम होतं. आणि तुम्ही जर रॉड असा बंद केला तर बघा, थोड्या वेळाने तुमच्या काय लक्षात येतं, की वरचंच पाणी गरम झालेलं, खालचं पाणी थंड तसंच राहिलेलं असतं. का बरं, कारण हलकं होतं ते पाणी, रॉड इथपर्यंतच आहे. इथलं पाणी काय होऊन जातं, गरम होतं, ते हलकं होतं, पण खालचं पाणी थंड आहे, ते काय वर येऊ नाही शकत. पण हा रोड जर खालपर्यंत असेल, तर काय होतं, खालचं पाणी तापतं आणि ते हलकं होऊन वर येतं, मग परत थंड पाणी खाली जातं. म्हणजे अशी काय राहते, सर्क्युलर मुवमेंट राहते. त्याच्यामध्ये काय होतं, हीट ट्रान्सफर होते, मग पूर्ण बादलीतलं पाणी काय होऊन जातं, तापून जातं. समजलं या ठिकाणी. बघा, थर्ड जी प्रोसेस आहे ती काय असते, हीट ट्रान्सफर होण्याची, ती असते रेडिएशन पद्धत असते. आता ही रेडिएशनमध्ये काय असतं, की ही हीट ट्रान्सफर करण्याचीच एक पद्धत आहे. यामध्ये काय असतं, ज्या मीडियममधून हीट ट्रान्सफर होत असते ना, त्या मीडियमला हीटअप करण्याची काय असते, गरज नसते. म्हणजे त्या मीडियमला हीटअप करण्याचीच गरज नसते. आता फॉर एक्झाम्पल बघा, आता या ठिकाणी एक्झाम्पल घेऊयात आपण सपोज आग असते बघा, एक आग असते, असं हिवाळ्यामध्ये बघा आपण आगीजवळ असं शेकत असतो, बरोबर ना. आगीजवळ ज्यावेळेस आपण शेकतो, आपले हात आपण ज्यावेळेस आगीजवळ नेतो, त्यावेळेस आपल्याला काय लागते, गरमी लागते. म्हणजे इथं जर आपण असे आपले हात नेले तर आपल्याला काय लागते, गरमी लागते. कारण का असं होतं, कारण हे जी आग असते ही काय करत असते, ही इथली हवा काय करते, गरम करते. मग गरम झाल्यानंतर ही हवा हलकी होते, वर जाते, परत जी थंड हवा असते ती परत आगीजवळ येते, ती हवा पण काय होते, गरम होऊन जाते. अशी ही सर्क्युलर मोशन
सतत सुरू असते. म्हणून आपल्याला काय राहतं, इथं आगीच्या वर नेल्यानंतर बघा, इथं नेल्यानंतर हवा कशी लागते, गरम लागते. पण तुम्ही या बाजूला जरी उभे राहिले, इकडं जरी उभे राहिले बघा, नंतर काय होतं, या बाजूला पण इकडे जरी हात असे केले तरी पण इथं पण तुम्हाला गरमी लागायला लागते. हे काय होत असतं, तर हे कन्व्हेक्शन किंवा कंडक्शन मुवमेंटनी नसतं होत, हे या फॉर्ममध्ये नसतं होत. तर ही जी हीट असते ना, तर ही कशी कॅरी होत असते, तर ही रेडिएशन पद्धतीनं कॅरी होत असते. म्हणजे कसं असतं की आग ही काय करते, वेगवेगळ्या दिशांना का बरं जाणवते आपल्याला, कारण कोणता पण ऑब्जेक्टला ज्यावेळेस हीट असते, गरम असतो कोणता पण ऑब्जेक्ट, त्यावेळेस तो काय करतो, हीट रेडिएट करत असतो. म्हणजे काय होतं असतं की त्या गरम ऑब्जेक्टमधून, म्हणजे आगीमधून सपोज जी काही हीट निघते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेमध्ये काय करते, ट्रॅव्हल करते. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आणखी एक सांगते की जसं हा सण आहे, सणमधून काय येते की आपल्यापर्यंत काय येते, हीट येते. पण सणमधून आपल्यापर्यंत येण्यासाठी काही माध्यम आहे का, नाही. आपल्यापर्यंत येण्यासाठी पृथ्वीच्या अवतीभोवती वातावरण आहे, पण सणपासून ज्यावेळेस अंतरिक्षातून हीट आपल्यापर्यंत येते तिथं व्हॅक्यूममधूनच येते ना, बरोबर ना. मग ती व्हॅक्यूममधून ज्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचत असते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेने त्या व्हॅक्यूममधून जात असते. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेमधून त्या व्हॅक्यूममधून जाऊन ती काय होते, आपल्या पृथ्वीवर येते आणि ती हीट काय करते, रेडिएट करते. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या रूपातच कोणत्या पण वस्तूमधून काय केली जाते, हीट काय केली जाते, अशी पसरवली जाते. तर या प्रोसेसला काय म्हणतात, रेडिएशन असं म्हणतात. समजलं या ठिकाणी, म्हणजे समजलं ना तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे हीट ट्रान्सफर कशी होत असते याच्यामध्ये, की हीट ज्यावेळेस जात असते त्यावेळेस त्या मीडियमला ती काय करत नाही, हीटअप करण्याची गरजच नसते. म्हणजे ती सनपासून जेव्हा अर्थमध्ये, अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जी हीट येत असते त्यावेळेस त्या ॲटमॉस्फिअरला ती काही अशी छेडछाड न करता सुद्धा ती हीट कुठपर्यंत पोहोचते, आपल्यापर्यंत पोहोचत असते. हा झाला वे कोणता, रेडिएशन वे झाला हा. बघा मित्रांनो, आता बुकमध्ये जे दिले ते बघूयात आपण. बघा, वी हॅव सीन इन प्रिव्हियस स्टँडर्ड्स, आपण मागच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे, दॅट हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे. विच फ्लोज फ्रॉम an object at high temperature to an object at low temperature. हीट कशी जात असते, इकडून तिकडे प्रवाहित कशी होत असते, तर जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या, म्हणजे हाय टेम्परेचर असलेल्या ऑब्जेक्टकडून लो टेम्परेचर असलेल्या ऑब्जेक्टकडे ती काय होत असते, ट्रान्सफर होत असते. बरोबर ना, मी तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे शेगडीची गॅसची हीट कशात जाते, पातेल्यात जाते. आधी पातेल्याला टेम्परेचर नसतं, मग पातेल्याची हीट कुणात जाते, यात जाते, कमी टेम्परेचर असलेल्या आपल्या त्या अन्नपदार्थात जाते. बरोबर ना. नंतर त्या पळीत पण जाते. लक्षात आलं ना. अशी हीट काय होत असते, हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडे काय होत असते, ट्रान्सफर होत असते. टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट टेल अस हाऊ हॉट ऑर कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. आणि ते टेम्परेचर, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर सांगत असतं. लक्षात येतं ना तुमच्या, म्हणजे त्या ऑब्जेक्टचं तापमान सांगतं की ती वस्तू उष्ण आहे किंवा थंड आहे. ते तापमान मोजल्यानंतरच आपल्याला समजणार ना ती थंड आहे किंवा नाही. आता आईस्क्रीमचं टेम्परेचर कसं असतं, लो असतं, म्हणून आईस्क्रीम कसं असतो, थंड असतो. लक्षात आलं ना तुमच्या. गरम पाण्याचं टेम्परेचर हे जास्त असतं, म्हणून चहाचं टेम्परेचर हे जास्त असतं, म्हणून चहा कसं असतो, गरम असतो, हॉट असतो. द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट इज लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट. आता टेम्परेचर, कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर कसं असणार, लोअरच असणार. बरोबर ना. हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर कसं असणार, जास्तच असणार. म्हणून तर हिमालयामध्ये कसं आहे, बरोबर ना, टेम्परेचर लो आहे त्यामुळे तिकडे कसं आहे, कोल्ड आहे. बरोबर ना. आपल्याकडे कसं असतं टेम्परेचर, राजस्थानमध्ये वगैरे टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे आपल्याकडे कसं असतं, हॉट असतं. लक्षात येतं ना. द टेम्परेचर ऑफ ॲन आईस्क्रीम इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ टी. म्हणून तर आईस्क्रीमचं टेम्परेचर हे कसं आहे, तापमान कसं आहे, तर चहापेक्षा कसं आहे, कमी आहे. लक्षात आलं ना या ठिकाणी. आता बघा मित्रांनो, आपण बघू काय इफेक्ट्स काय होतात, इफेक्ट काय प्रोड्यूस करतात बाय हीट, म्हणजे कोणते इफेक्ट्स प्रोड्यूस होतात बाय हीटने. आता फर्स्ट काय असतो माहिती का, हीट कोणत्या पण सबस्टन्सच्या टेम्परेचरला काय करते, इन्क्रीज करते किंवा डिक्रीज करते. लक्षात आलं ना. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सला जर तुम्ही हीट दिली, एका रिकामं असं नॉर्मल टेम्परेचरचं पातेलं घेतलं आणि त्याला हीट दिली तर त्याचं काय होणार, टेम्परेचर इन्क्रीजच होऊन जाणार ना. लक्षात आलं. थंड पाण्याला हीट दिली त्याचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज होणार. जर कोणत्या पण सबस्टन्समध्ये आपण हीट ॲड केली तर टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं. आणि कोणत्या पण सबस्टन्समध्ये जर तुम्ही काय केली, ती हीट रिमूव्ह केली तर ते टेम्परेचर कसं होतं, डिक्रीज होतं. समजलं या ठिकाणी. नंतर आता बघा कसं असतं का, हीटमध्ये हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता तुम्ही घरी करता की नाही मला माहीत नाही, आईच्या कधी अशा वाट्या किंवा ग्लास एकमेकांमध्ये अडकतात का, असे खूप ग्लास असे ठेवून दिलेले असतात बघा, असे साईडला ठेवलेले असतात, जे कधीतरी वापरायचे असतात आणि खूप दिवस ठेवल्यानंतर ते ग्लास इतके टाईट होतात एकमेकांमध्ये ते निघत नाही. मग ते तुम्ही कसे काढतात, अशी ताकद लावून काढतात का, नाही. सिम्पल वे त्यासाठी काय करायचं, गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचे ते, म्हणजे काय होतात, ते एक्सपान्शन होतं त्याचं. बघा म्हणजे काय होतं की हीट कोणत्या पण सबस्टन्समध्ये
एक्सपान्शन प्रोड्यूस करते. म्हणजे कसं होतं, जर कोणत्या पण सबस्टन्सला जर आपण हीट दिली तर त्यातले मॉलिक्युल्स, आता मी तुम्हाला काय सांगितलं, कोणत्या पण सबस्टन्समध्ये काय असतं, मॉलिक्युल्स असतात. त्या मॉलिक्युल्समध्ये काय होतं, मग डिस्टन्स वाढतं आणि ते व्हॉल्यूम इन्क्रीज करतं त्याचं. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे आता सपोज ही काय असेल, सपोज ही वाटी असेल, वाट्या किंवा ग्लास तुमचे जे अडकलेले, ह्या वाट्या किंवा ग्लास ही जी आहे वाटी, ही वाट्या एकमेकांमध्ये अडकलेल्या असतील ह्या तुमच्या, तर ह्या जर गरम पाण्यामध्ये टाकल्या तुम्ही तर काय होतं याच्यामध्ये, तर याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहे ना, यांच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला असे असतील हे मॉलिक्युल्स, नंतर त्यांच्यामध्ये काय येतं, असं डिस्टन्स येऊन जातं, लांब 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 जातात ते, प्रसरण पावतात, असे खूप लांब 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 जातात ते. आणि मग काय होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं आणि मग काय होतं, त्या वाट्या मोकळ्या होऊन जातात, एक्सपान्शन होतं. आलं लक्षात? म्हणजे इथे समजलं तुम्हाला, मॉलिक्युल्समध्ये जर डिस्टन्स आलं तर काय होतं, इन्क्रीज होते, काय होते, व्हॉल्यूम काय होतं त्याचं इन्क्रीज होऊन जातं. आणि मॉलिक्युल्समध्ये जर डिस्टन्स नसेल, मॉलिक्युल्स हे खूप क्लोज असतील तर व्हॉल्यूम कसं असतं, कमी असतं, म्हणून ते त्या वाट्या अडकून जातात ना एकमेकांमध्ये. मग त्या काय करायच्या, गरम पाण्यात सोडल्या की लगेच काय होतात, मोकळ्या होतात. आणि अजून एक काय करतं, हीट काय काम करतं, चेंज करतं, स्टेट चेंज करतं कोणत्या पण पदार्थाची. म्हणजे आता बघा, हीट दिली तुम्ही, वॉटरचं काय होणार, वेपर होतं, बरोबर ना, वाफच होते ना. आधी पाणी काय होतं, नॉर्मल थंड वॉटरचं, आईसचं काय होतं, वॉटर होतं, वॉटरला आणखी थंड दिली तर ते थोडं गरम होतं, गरम होऊन त्याची काय होते, वाफ होते, बरोबर ना. म्हणजे त्याची काय होते, स्टेट काय होऊन जाते, चेंज होत जाते हीटमुळे. लक्षात आलं या ठिकाणी? बघा आता या ठिकाणी जे बुकमध्ये दिलेले आहे ते बघा. आता चला, we have also seen that when we give heat to an object it expand and it contracts on cooling. ते काय सांगतात की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्टला हीट देतो, ज्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं की अडकलेले ग्लास जर आपण गरम पाण्यात टाकले तर ते काय होतात, एक्सपांड होतात, आणि ज्यावेळेस ते थंड होतात त्यावेळेस ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. लक्षात आलं? कोणत्या पण गोष्टीला उष्णता दिलं तर ती एक्सपांड होते आणि प्रसरण पावते, आणि ती थंड केली तर ती काय होते, आकुंचन होते. लक्षात आलं ना? त्याचप्रमाणे स्टेट पण काय होते, स्टेट ऑफ मॅटर चेंजेस ड्यू टू द हीट. म्हणजे तिची काय होते, स्टेट पण चेंज होते. मी तुम्हाला सांगितलं बर्फाचं पाणी होतं, पाण्याचं उष्णता वेपर होतं, म्हणजे स्टेट पण काय होते, हीटमुळे चेंज होते. समजले तुम्हाला याचे इफेक्ट कोणते कोणते होतात, प्रोड्यूस होतात हीटमुळे? लक्षात आलं? आता बघा या ठिकाणी हे सगळे लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला एक्झामला हे विचारलं जाणार आहे. बघा आता, द युनिट ऑफ हीट, आता युनिट पण लक्षात ठेवायचं आहे, याच्यानुसारच तुम्हाला काय सोडायचं आहे, एक्झाम्पल सोडवायचे आहे या ठिकाणी. बघा, युनिट ऑफ हीट इज SI सिस्टीम इन जूल. ते काय म्हणतात की हीटचं जर SI युनिट आहे ते जूल आहे. जूल आहे म्हणजे कोणतं आहे, आता मी तुम्हाला सांगते. आता याच्यामध्ये कसं असतं, SI युनिट हे जूल आहे आणि CGS युनिट म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद याचं जे युनिट आहे ते कॅलरी आहे. हे दोन लक्षात ठेवा तुम्ही, एकदम लक्षात ठेवायचं की SI युनिट हे जूल आहे आणि CGS युनिट हे कॅलरी आहे. म्हणजे आता कसं असतं SI युनिटमध्ये, म्हणजे जर कोणत्या पण ऑब्जेक्टचं मास हे 1 किलोग्रॅम असेल, हे लक्षात ठेवायचं. जूल कसं असतं, म्हणजे कोणत्या पण ऑब्जेक्टचं मास म्हणजे वस्तुमान हे जर 1 किलोग्रॅम आहे आणि त्याचं टेम्परेचर जर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं असेल तर त्याला जी हीट दिली जाते ना ती म्हणजे जूल हीट असते. ती कोणती असते, जूल हीट असते, त्याला जूल म्हणतात. लक्षात आलं ना? म्हणजे कोणत्या पण ऑब्जेक्टचं मास जर 1 किलोग्रॅम आहे आणि त्याला टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे त्याचं आपल्याला, तर त्याला जी हीट दिली जाते ना मग तेवढ्यासाठी, तर ती हीट म्हणजे काय असते, जूल हीट असते. आणि आता ही बघा, कॅलरी म्हणजे काय असते, कॅलरी हीट ही कशी असते, त्याचं CGS युनिट आहे. काय युनिट आहे, CGS. म्हणजे आता ही ग्रॅममध्ये, बरोबर ना, CGS ही ग्रॅममध्ये ना, म्हणून 1 ग्रॅम मासच्या ऑब्जेक्टला जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल आणि त्यासाठी जी हीट दिली जाते ती म्हणजे काय असते, कॅलरी असते. कॅलरी असते. आता इथं दिलेलं बघा, 1 कॅलरी इज इक्विव्हॅलंट टू द, आणि हे पण लक्षात ठेवायचं एक्झाम्पल सोडवताना, हे तुम्हाला लागणार आहे. 1 कॅलरी म्हणजे किती, इक्विव्हॅलंट टू द 4.18 जूल. 1 कॅलरीचे इक्वेशनमध्ये लिहिताना तुम्ही नेहमी काउंटिंग करताना 1 कॅलरी इक्वल्स टू 4.18 जूल इतकं लक्षात ठेवायचं. हे 1 कॅलरी हीट इज हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. हेच मी तुम्हाला समजावलं ना आता, की कॅलरी हीट म्हणजे कशी असते, की 1 ग्रॅम मासच्या ऑब्जेक्टला जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज करायचं असेल आपल्याला, तर जी हीट दिली जाते ती म्हणजे किती असते, 1 कॅलरी असते. लक्षात आलं? बघा मित्रांनो, या ठिकाणी सोर्सेस ऑफ हीट, उष्णतेचे स्रोत कोणते कोणते आहे. सण आहे, सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे, सण आहे. मित्रांनो, सण, आता हे तर माहितीच तुम्हाला, समग्र सृष्टीला उष्णता देणारा कोण आहे, तर हा सण आहे. तर बघा मित्रांनो, सणमध्ये कसं असतं, आता तुम्ही जर असे सणच्या, आपण तर नाही जाऊ शकत इतक्या जवळ, पण सणच्या खूप असं जवळ गेलं आणि त्याचा जो मेन भाग आहे ना त्याच्यापासून आतमध्ये
6 लाख किलोमीटर, 6-6.5 लाख किलोमीटर आतमध्ये जायचं, त्याच्या कोर भागामध्ये जर गेलो आपण तर तिथे काय असतात, आयटम्स असतात. आणि हे आयटम्स काय होत असतात माहिती का, एकमेकांसोबत जोरजोरात टक्कर घेत असतात. आणि ह्या टक्करमध्ये काय होतात, ते एकमेकांमध्ये फ्यूज होऊन जातात. आणि फ्यूज झाल्यामुळे काय होतं, तिथे एक आहे ना न्यूक्लिअर फ्युजन होतं. तिथे काय होतं, न्यूक्लिअर फ्युजन होतं. आणि या न्यूक्लिअर फ्युजनमुळे काय होतं, एक एनर्जी तिथे इमेन्स होते. आणि त्यामुळे काय होतं, सूर्याला गरमी मिळत असते. म्हणजे सूर्य सारखा गरम का राहतो, आपण का म्हणतो की सूर्य कधीच थंड का नाही पडत, तर यामुळे नाही पडत तो थंड. कारण तिथे काय होत असतं, न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. त्याच्यामुळे ती एनर्जी तिथे इमेन्स होते. त्यामुळे सूर्य काय राहतो, गरम राहत असतो. आणि फक्त सूर्याच्या बाबतीत नाही असं होत, तर जितके काही या युनिव्हर्समध्ये जितके काही स्टार आहेत ना, हे स्टार स्वयंप्रकाशित का असतात, तर त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होत असतं, म्हणूनच असतात. आणि तीच न्यूक्लिअर फ्युजनची एनर्जी जी असते ती कुठपर्यंत पोहोचते, तर त्या गॅलक्सीमध्ये असणाऱ्या सगळ्या प्लॅनेटमध्ये पोहोचते. म्हणजे आपल्यापर्यंत येते बघा. तर ही कुठून येते, तर ह्या न्यूक्लिअर फ्युजनचीच एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत असते. समजलं. म्हणजे सगळ्यात कोण आहे पहिला, तर हा सन आहे बघा. द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ द हीट रिसिव्ह बाय अर्थ. आपल्याला अर्थला सगळ्यात मोठा उष्णतेचा स्रोत कोणता आहे, तर सूर्य आहे बघा. अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन द सेंटर. सूर्याच्या आतमध्ये काय होत असतं, न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर काय होत असते, तिथं हीट जनरेट होत असते. दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्ली फ्यूज टुगेदर. याच्यामध्ये काय होत असतं, हायड्रोजन आणि न्यूक्ली यांचं काय होतं, फ्यूज होतात एकमेकांसोबत टू फॉर्म अ हेलियम न्यूक्ली. आणि त्याच्यामधून काय होतं, हेलियमच्या न्यूक्ली फॉर्म होत असतात हे फ्यूज होऊन. आणि जनरेटिंग हीट इन दिस प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं असतं, हीट जनरेट होते खूप मोठ्या प्रमाणावर. सम ऑफ इट रिचेस द अर्थ. आणि त्यातली हीट काय असते, ती काही अर्थपर्यंत पोहोचते, सगळ्या प्लॅनेटपर्यंत पोहोचते. सगळ्या सोलर सिस्टीममध्ये ना हीच हीट जात असते, हीच उष्णता पूर्ण सोलर सिस्टीममध्ये जात असते. आणि सोलर सिस्टीममध्ये सगळ्यात जास्त उष्णता जी असते ना, ती इथे असते, सनच्या ह्या भागामध्ये असते. आलं का लक्षात तुमच्या. सम ऑफ इट रिचेस टू अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. ती आपल्याकडे प्रकाशाच्या आणि उष्णतेच्या स्वरूपात येऊन पोहोचते. बघा आता सेकंड सोर्स जो आहे तो आहे आपल्याकडे अर्थ. ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज हाय. आता तुम्हाला तर माहिती आहे ना, पृथ्वीच्या पोटामध्ये कसं असतं, टेम्परेचर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतं. तर अर्थ इज ऑल्सो अ सोर्स ऑफ हीट. त्याच्यामुळे अर्थसुद्धा काय आहे की सोर्स आहे हीटचा. आपल्याला माहिती आहे ना, पृथ्वीच्या पोटामध्ये काय लावाच आहे ना, आपल्याला माहिती आहे ना, तिथून लावा येत असतो. मग तो लावा कसा असतो, उष्णच असतो ना. मग पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये काय असणार आहे, गरमीच असणार आहे, हीटच आहे. दिस हीट इज कॉल्ड एज जिओथर्मल एनर्जी. आणि या हीटलाच काय म्हटलं जातं, जिओथर्मल एनर्जी असं म्हटलं जातं, भूऔष्णिक ऊर्जा असं म्हटलं जातं. बघा थर्ड जो सोर्स आहे तो आहे केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी म्हणजे कोणत्या असणार आहे मला सांगा बरं. वेन फ्युअल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल एक्सेट्रा हे बर्न होतं. ज्यावेळेस आपण लाकूड, कोळसा, पेट्रोल हे जाळतो, आपण हे इंधन वगैरे जाळतो, बरोबर ना. यांचा काय होतो, देअर इज अ केमिकल रिॲक्शन बिटवीन द फ्युअल अँड ऑक्सिजन. यांचं काय होतं असं, केमिकल रिॲक्शन होते या फ्युअलचं कुणासोबत, हवेतल्या ऑक्सिजनसोबत. आणि त्याच्यामधून काय होत असते, हीट जनरेट होत असते, बरोबर ना, हिंदी ह्या रिॲक्शनमध्ये. आता फोर्थ आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय होतं, त्याला विद्युत ऊर्जा असं म्हणतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत बघा. इन युअर डेली लाईफ यू हॅव सीन सेव्हरल इक्विपमेंट्स विच प्रोड्यूस हीट. आता सेव्हरल इक्विपमेंट्स आपण वापरतो हीट प्रोड्यूस करण्यासाठी. कोणते कोणते असतात आता त्यामध्ये सांगा बरं, कोणते कोणते असतात. एक्झाम्पल इलेक्ट्रिक प्रेस असते. आता बरोबर ना, तुम्ही शेगडी वापरता, हे वापरतात, काय वापरतात, इस्त्री वापरतात. इलेक्ट्रिक हीटर असतं, ते शेगडी असते बघा. दस इलेक्ट्रिसिटी इज सोर्स ऑफ हीट. हे काय झाले, हे सुद्धा इलेक्ट्रिसिटीचे काय झाले, सोर्सेसच झाले. बघा पुढचं आहे ऑटोमिक एनर्जी. आता ऑटोमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा. ही तर सगळ्यांनाच माहिती आहे ना, ऑटोमिक एनर्जी काय असते. ही कुठे वापरतात आपल्याबरोबर, ऑटोमिक प्रोजेक्ट्समध्ये वापरतो आपण, बरोबर ना. अ ह्यूज अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस इन व्हेरी शॉर्ट टाईम व्हेन अ न्यूक्ली ऑफ सम एलिमेंट्स लाईक युरेनियम, थोरिनियम एक्सेट्रा अंडरगोज फिजन. ते काय म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणावर आपण हीट प्रोड्यूस करू शकतो थोड्याच काळामध्ये, शॉर्ट टाईममध्ये. तर ती कोणापासून मिळते, तर हे जे युरेनियम असतात, थोरियम असतात यांच्यापासून मिळते. यांचं काय केलं जातं, यांचं जे हे असतं, न्यूक्ली असतं म्हणजे केंद्रक असतं, त्याच्यामध्ये काय केलं जातं की फिजन केलं जातं, म्हणजे विभाजन केलं जातं. आणि त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. आणि मग ती कुठे वापरली जाते, ॲटॉमिक एनर्जीमध्ये वगैरे प्रोजेक्ट्समध्ये वापरली जाते. ते एअरमध्ये सिक्स बघा. आता एअरमध्ये आपल्या आता बघा, अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. आपल्या हवेमध्ये सुद्धा काय असते, बरीचशी उष्णता असते.
आता बघा या ठिकाणी टेम्परेचर म्हणजे तापमान. आता हे खूप महत्त्वाचं आहे सगळं. आता वी कॅन फाइंड आउट हाऊ हॉट ऑर कोल्ड अँड ऑब्जेक्ट इज बाय टचिंग द ऑब्जेक्ट. ते सांगतात की आपण एखादी वस्तू थंड आहे किंवा उष्ण आहे आपण कसं ओळखू शकतो. हात लावतो आपण, बरोबर ना, असं हात लावून. हावेवर ऑर सेन्स ऑफ हॉट ऑर कोल्ड इज रिलेटिव्ह. कशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे आपले जे सेन्स असतात, आपली जी संवेदना असते ते रिलेटिव्ह असतात. हे हॉट अँड कोल्ड सोबत म्हणजे संवेदना सापेक्ष असतात ते. दिस कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम फॉलोविंग एक्सपेरिमेंट. हे आपल्याला खालच्या याच्यानुसार समजणार आहे ते एक्सपेरिमेंटमध्ये. बघा, टेक 3 सिमिलर वेसल्स. 3 घेतलेले सारखेच वेसल्स घेतलेले, भांडे घेतलेले. ए बी सी नाव दिलेले त्यांना. ए मध्ये हॉट वॉटर भरलेलं आहे, बी मध्ये कोल्ड एकदम थंड वॉटर भरलेलं आहे, आणि सी मध्ये ए मध्ये एकदम हॉट वॉटर आहे, बी मध्ये एकदम कोल्ड आहे, आणि सी मध्ये असं थोडंसं याचं पण आहे थोडंसं याचं पण आहे, असं कोमट पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. डीप युअर राईट हँड. आता उजवा हात त्यांनी कशात टाकला, ए मध्ये टाकला जो खूप गरम आहे, आणि डावा हात त्यांनी कशात टाकला, बी मध्ये टाकला जो खूप थंड आहे, आणि 2-3 मिनिट त्याच्यामध्ये तसंच ठेवला. नाव डीप बोथ हँड्स इन सी. आता दोन्ही हात काय केले, घेतले आणि याच्यात बुडवले. तर काय होतं तुम्हाला माहिती आहे का, काय होतं, काय होईल सांगा बरं. बघा बरं, दोन्ही हात जेव्हा तुम्ही डीप कराल ह्या वेसल 3 मध्ये, तेव्हा काय जाणवेल, उजवा हात तुम्ही ऑलरेडी खूप गरम पाण्यात बुडवलेला होता, त्या हाताला कसं लागेल, हे पाणी एकदम थंड वाटेल. आणि हा जो हात होता बी हात, हा थंड पाण्यात बुडवलेला होता, तर त्या हाताला हे पाणी कसं लागेल, थोडंसं गरम लागेल, बरोबर. हे का असं होतं, कारण हा खूप गरम होता त्याला पाणी हे थंड लागलं, आणि हा का जो खूप थंड होता त्याला हे पाणी कसं लागलं, गरम लागलं. मग आता याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, यू मस्ट हॅव अंडरस्टूड फ्रॉम अबोव ॲक्टिव्हिटी दॅट वी कॅनॉट डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट ॲक्युरेटली बाय सिम्पल टचिंग इट. मग याच्यावरून आपण असं सांगू शकतो की आपण टेम्परेचरचं ॲक्युरेट टेम्परेचर किती आहे हे तुम्ही सिम्पली असं टच करून नाही सांगू शकत. इथंच फरक जाणवला ना, एका हाताला तर खूप गरम लागलं आणि एका हाताला तर खूप थंड लागलं. लक्षात आलं ना. ऑल्सो यू मे हर्ट युअर सेल्फ बाय टचिंग व्हेरी हॉट ऑर कोल्ड ऑब्जेक्ट. आणि याने काय होतं, तुम्हाला इंजुरी पण होऊ शकते. असं डायरेक्टली कोणताही पदार्थ तुम्हाला जर हॉट आहे किंवा थंड आहे बघायचं असेल, तुम्ही प्रत्येक वेळी असं काय गरम, आता चहा किती गरम आहे याचं टेम्परेचर मेजर करण्यासाठी तुम्ही चहात हात बुडवतात का, नाही, चटका बसेल, बरोबर ना, इंज्युअर होईल तुम्हाला. किंवा एखादी गोष्ट खूप थंड आहे याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट हात घालता का, नाही, हे तुम्ही करू नाही शकत. आपण प्रत्येक ठिकाणी काय आपल्या अशी रिस्क नाही घेऊ शकत आपण. सो वी फील नीड टू सम डिवाइस. त्याच्यासाठी काय लागतं, एखादं डिवाइस लागतं मेजरिंग टेम्परेचर मेजर करण्यासाठी एखादं डिवाइस लागतं. मग त्यासाठी कोणतं डिवाइस आहे सांगा बरं. सगळ्यांना माहिती, सगळ्यांच्या घरी असतं ते काय, थर्मोमीटर. कोणतं आहे, थर्मोमीटर इज डिवाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर मेजर करण्याचं डिवाइस कोणतं आहे हे विचारलं एक्झामला तर सांगता येईल थर्मोमीटर हे आहे. जे बघा तुम्ही डॉक्टर काकांकडे वगैरे गेल्यानंतर किंवा घरी पण असतं बघा, प्रत्येकाच्या ताप आल्यानंतर आपण बघा अंडाम्स वगैरे ठेवतो किंवा जिभेखाली इकडे ठेवतो ताप मोजण्यासाठी, आपलं टेम्परेचर मोजण्यासाठी, बरोबर ना, ताप आल्यानंतर. यू हॅव रीड अबाउट थर्मोमीटर इन द प्रिव्हियस क्लास. आपण ऐकलेलं आहे, हे प्रिव्हियस क्लासमध्ये लर्न केलेलं आहे. इन दिस लेसन यू आर गोइंग टू लर्न अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ अ थर्मोमीटर. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, हे कन्स्ट्रक्शन कसं झालेलं आहे थर्मोमीटरचं हे बघणार आहोत. थर्मोमीटर काय आहे माहिती तुम्हाला, पण तिची रचना कशी आहे ते इथे बघणार आहोत आपण. बघा आता या ठिकाणी हीट आणि टेम्परेचर म्हणजे उष्णता आणि तापमान याच्यामध्ये काय फरक आहे बघा. आता तुम्हाला हे तर माहिती आहे ना. बघा, नॉर्मली आपल्याला काय माहीत असतं, तापमान म्हणजे काय असतं, टेम्परेचर म्हणजे काय असतं. तर आपण काय म्हणतो, टेम्परेचर म्हणजे काय असतं का, कोणती वस्तू जर गरम असली तर आपण काय म्हणतो, टेम्परेचर जास्त आहे असंच म्हणतो ना. आपण आपल्या स्वतःला हात लावून बघतो, म्हणतो अरे बापरे टेम्परेचर जास्त आहे असं म्हणतो ना, तापाला असं म्हणतो ना. आणि कोणती वस्तू थंड असली तर आपण काय म्हणतो, टेम्परेचर कसं आहे, कमी आहे हे म्हणतो आपण. म्हणजे हॉटनेस आणि कोल्डनेस याच्यावरून आपण काय ठरवतो, टेम्परेचर ठरवतो. पण ही झाली सिम्पल. पण सायंटिफिक लँग्वेजमध्ये कसं बोललं जातं, टेम्परेचर म्हणजे काय असतं, तर सायंटिफिक लँग्वेजमध्ये कसं असतं की ऑब्जेक्ट असतो. तर ह्या सगळी सृष्टीच ऑब्जेक्टपासून बनलेली. तर ऑब्जेक्ट हा काय आहे, ऑब्जेक्ट हा सॉलिड पण असू शकतो, लिक्विड पण असू शकतो, गॅस पण असू शकतो. आणि प्रत्येक ऑब्जेक्ट कशापासून बनलेला आहे, अणूपासून, ॲटमपासून बनलेला असतो, बरोबर ना. मग ॲटम जो असतात ना, यामध्ये ॲटममध्ये काय असतात, मॉलिक्युल्स असतात. तर तुम्हाला माहिती आहे ना, मॉलिक्युल्स असतात ते काय होत असतात, मूव्ह होत असतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. सॉलिडमध्ये कमी मूवमेंट असते, लिक्विडमध्ये थोडी जास्त असते, आणि गॅसमध्ये आणखी सगळ्यात जास्त, म्हणजे खूप फ्रीली मूव्ह होत असतात मॉलिक्युल्स. हे तर माहिती ना तुम्हाला. म्हणजे एका जागेतून दुसऱ्या जागेत ते काय होत असतात, व्हायब्रेट होत असतात, जात असतात, मूव्ह होत असतात. आणि प्रत्येक मग आता हे व्हायब्रेशन जे होत असतं, एका जागेतून दुसऱ्या जागेत जात असतात, मूव्ह होत असतात, व्हायब्रेट होत असतात. त्यामुळे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये म्हणते आम्ही, ऑब्जेक्टच्या प्रत्येक मॉलिक्युलमध्ये एक ऊर्जा तयार होते, एक एनर्जी तयार होते, गतिज ऊर्जा म्हणतो आपण तिला मराठीमध्ये बघा. म्हणजेच तिला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, कायनेटिक ऊर्जा असं, कायनेटिक एनर्जी असं म्हटलं जातं. म्हणजे कायनेटिक एनर्जी तसं काय म्हणतात की एखादी वस्तू जर कंटिन्यू फ्लोमध्ये असेल, बरोबर ना, तर तिच्यामध्ये एक एनर्जी येते. ते फ्लोमुळे काय होते, तिच्यामध्ये एक एनर्जी येते, आणि त्या एनर्जीला काय म्हणतात, कायनेटिक एनर्जी असं म्हणतात.
पण आता असं म्हणायचं आपण की ऑब्जेक्टमधले हे जे मॉलिक्युल्स असतात, आता खूप सारे मॉलिक्युल्स ऑब्जेक्टमध्ये, त्या ऑब्जेक्टमध्ये जितके मॉलिक्युल आहेत त्या ऑब्जेक्टमधल्या प्रत्येक मॉलिक्युलची ही जी कायनेटिक एनर्जी, ही जी गतीज ऊर्जा आहे, ही जर वेगवेगळी असेल तर आपण काय करतो, त्या ऑब्जेक्टची एक ॲव्हरेज अशी एनर्जी आपण पकडतो. ॲव्हरेज असं एक एनर्जी समजतो की ही ॲव्हरेज एनर्जी असेल, त्याची ॲव्हरेज पकडतो त्यांचं. ते जे ॲव्हरेज एनर्जी काढली जाते ना, तिला म्हटलं जातं टेम्परेचर. तिला काय म्हटलं जातं, टेम्परेचर. समजलं या ठिकाणी टेम्परेचर काय असतं. बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर, हे विचारलं जाईल तुम्हाला. वी नो दॅट अ सबस्टन्स इज मेड ऑफ आयटम. सबस्टन्स पदार्थ कशापासून बनलेले, आयटमपासून. द आयटम इन अ सबस्टन्स इज ऑलवेज इन मोशन. आयटम कसे असतात, आयटम कसे असतात, मोशनमध्ये असतात. मी तुम्हाला म्हटलं ना, सारखे फिरत असतात, मूव असतात, त्याच्यातले मॉलिक्युल सारखे फिरत असतात. सॉलिडमध्ये कमी, लिक्विडमध्ये जास्त, आणि याच्यामध्ये तर फ्री स्टेटमध्ये असतात, गॅसमध्ये. द टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याच्यातली जी गतीज ऊर्जा असते, टोटल गतीज ऊर्जा ऑफ द आयटम्स इन अ सबस्टन्स इज अ मेजर ऑफ हीट. ती टोटल गतीज ऊर्जा जी असते, टोटल गती, आता सपोज मी तुम्हाला सांगितलं की मॉलिक्युल्स हे 10 आहे, मग 10 मॉलिक्युल्समध्ये एकाची एनर्जी वेगळी आहे, दुसऱ्याची वेगळी आहे, तिसऱ्याची वेगळी, पण हे सगळ्यांची मिळून जी असते ना, तर तिला काय म्हटलं जातं, हीट म्हटलं जातं. ती मेजर करणं म्हणजे हीट मेजर करणं. तिला काय म्हटलं जातं, उष्णता म्हटलं जातं. म्हणजे अशाने हीट मेजर केली जाते की किती हीट आहे, बरोबर ना. आणि तापमान म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय, कंटेनिंग सबस्टन्स, व्हाईल द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज रिलेटेड टू द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ आयटम. आणि टेम्परेचर म्हणजे काय असतं, त्यांच्यातलं ॲव्हरेज काढलं जातं, त्यांच्या सगळ्यांची सरासरी काढली जाते, आणि ती म्हणजे काय असतं, टेम्परेचर असतं. समजलं या ठिकाणी. इफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ आयटम इन टू ऑब्जेक्ट्स इज इक्वल देन द टेम्परेचर विल बी ऑल्सो इक्वल. ते काय म्हणतात की दोन वस्तूमध्ये जर ह्या आयटमची सरासरी कायनेटिक एनर्जी ही समान असेल, म्हणजे त्यांची जर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ही जर सेम असेल, तर त्यांचं तापमानसुद्धा काय पकडायचं, सेमच पकडायचं. समजलं या ठिकाणी. आता हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे विचारलं जाईल तुम्हाला एक्झामला, आणि तुम्हाला हे समजण्यासाठी आता मुळातच काय असतं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस याच्यामध्ये कुणाचा वेग जास्त असतो, कोणत्या मॉलिक्युलचा कायनेटिक एनर्जी कुठे जास्त असते, सॉलिडपेक्षा लिक्विडमध्ये जास्त असते, लिक्विडपेक्षा गॅसमध्ये जास्त असते. पण आता गॅसमध्ये दोन प्रकारची गॅस पकडायच्या. द व्हेलॉसिटी ऑफ आयटम इन गॅस इज ॲट हायर टेम्परेचर. ज्या गॅसचा व्हेलॉसिटी म्हणजे ज्या गॅसची वेग जो आहे ना, तो जास्त आहे, बरोबर ना, म्हणजे टेम्परेचर जास्त आहे, त्याच्यामध्ये आयटमची व्हेलॉसिटी पण काय आहे, जास्त आहे. म्हणजे आता एखादा गॅस आहे सपोज, त्याला मी तापवलं, त्याला हायर टेम्परेचर दिलं, तर त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स फिरणार आहेत ना, त्यांची व्हेलॉसिटी ऑफ आयटमची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे दॅन द व्हेलॉसिटी ऑफ आयटम इन द गॅस ॲट लोअर टेम्परेचर. जो गॅस लोअर टेम्परेचरला, आता ऑक्सिजन हा गॅसचा पकडा थोड्या वेळा, ऑक्सिजन हा लोअर टेम्परेचरला असेल तर त्याच्यातले जे आयटमची व्हेलॉसिटी आहे ती कमी असणार आहे. एखाद्या ऑक्सिजनला आपण खूप उष्णता दिली, हाय टेम्परेचर केलं त्याचं, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या आयटमच्या व्हेलॉसिटीपेक्षा. लक्षात आलं. वेलॉसिटी म्हणजे काय समजलं ना, वेग म्हणजे लो टेम्परेचरच्या गॅसपेक्षा, लो टेम्परेचरमध्ये ज्या अणूचा वेग असतो त्यापेक्षा हाय टेम्परेचर असणाऱ्या गॅसच्या अणूंचा वेग कसा असतो, जास्त असतो. हे समजलं ना. आता सॉलिडमध्ये बघा, द आयटम इन अ सॉलिड ऑब्जेक्ट. आता एखादं सॉलिड ऑब्जेक्ट आहे, सपोज दगड घ्या किंवा काही घ्या किंवा काही पकडा, एखादी सॉलिड वस्तू पकडा, टाईड वन अनदर बिकॉज ते काय असतात, आयटम एकमेकांना पकडलेले असतात, खूप जास्त घट्ट पकडून असतात. द फोर्सेस ऑफ ॲक्टिंग बिटवीन देम, त्यांच्यामध्ये कसं असतं की ते एकमेकांना असे फोर्स बलाने, आपण म्हणतो ना, ते असे एका बळाने, असे परस्पर बळाने एकमेकांना काय केले, बांधले गेलेले असतात. सो दे कॅनॉट बी डिस्प्लेस फ्रॉम देअर प्लेस. त्याच्यामुळे ते सॉलिडमधले ना जे आयटम असतात ते एकमेकांपासून असे डिस्प्लेस होत नाही, विस्थापित होत नाही ते, बिकॉज ऑफ हीट. त्याच्यामुळे उष्णता जरी दिली ना त्यांना, दे ऑसिलेट अराउंड देअर फिक्स्ड पोझिशन. ते ऑसिलेट होतात, फक्त असे ते थोडेसे आंदोलित होतात, थोडेसे असे व्हायब्रेट होतात एका जागेवरून, फक्त असे थोडेसे. म्हणजे आपण एखादा ढिम्म मुलगा कसा असतो बघा, ढिम्म एखादा असा खूप जाड मुलगा असतो, तो पळायला लावला तर किती, 1 पाऊल पळेल, 2 पाऊल पळेल, किती त्याला धक्का दिला आपण तरी 2 पाऊल, बरोबर ना. तसा प्रकार आहे तो. एकदम ढिम्मासारखे असे एकदम छोटे फक्त दोलन असे ऑसिलेट होतात फक्त. हायर टेम्परेचर ऑफ सॉलिड फास्टर इज देअर व्हेलॉसिटी ऑफ ऑसिलेशन. जितकं म्हणजे हायर टेम्परेचर म्हणजे स्थायूचं आपण म्हणतो ना, तापमान जितकं जास्त असतं तितका त्याचा दोलनवेग काय असतो, जास्त असतो. दोलनवेग, ऑसिलेशन वाढतं त्याचं, म्हणजे असं ऑसिलेट होतो तो, म्हणजे दोलन वाढतं त्याचं, व्हायब्रेशन वाढतं, पण तो जागा नाही सोडत. जागेच व्हायब्रेट खूप जोरात होईल, पण जागा नाही सोडत. तसे बाकीचे मॉलिक्युल्स हे गॅसचे वगैरे मॉलिक्युल्स काय करतात, जागा सोडतात, डायरेक्टली व्हॉल्यूमच इन्क्रीज करून टाकतात. लक्षात आलं ना. तसं सॉलिडचा व्हॉल्यूम असं खूप जास्त इन्क्रीज नाही होत. बघा तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ते काय म्हणतात की सपोज 2 ऑब्जेक्ट घेतलेले आपण, ए ऑब्जेक्ट आणि हा बी ऑब्जेक्ट घेतलेला आहे.
बरोबर ना. या ठिकाणी ए ऑब्जेक्ट आणि इथे बी ऑब्जेक्ट घेतलेला आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे आपण बघूयात. ए ऑब्जेक्ट आणि बी ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ते म्हणतात की ए ऑब्जेक्टचं मास जे आहे, ए ऑब्जेक्टचं मास म्हणजे वस्तुमान जे आहे हे काय आहे, डबल आहे असं सपोज धरू आपण. इथपर्यंत एक धरू आणि इथपर्यंत 2 धरू. डबल आहे कोणापेक्षा, बी पेक्षा, बरोबर ना. हे बीचं एवढंच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, अणूंची संख्या पण ते म्हणतात की द नंबर ऑफ आयटम्स ऑफ ट्वाईस नंबर ऑफ आयटम्स ऑफ बी इवन द टेम्परेचर ऑफ ए ऑर बी आर इक्वल. ते म्हणतात की त्यांच्यामध्ये पण तापमान कसं आहे, टेम्परेचर कसं आहे, सेम आहे. टेम्परेचर कसं आहे, सेम. पण टेम्परेचर कसं असणार आहे यांच्यात, सेम. टेम्परेचर सेम आहे म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे, त्यांच्यामध्ये जे आयटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, त्या मॉलिक्युल्समध्ये जी त्यांचा जो गतिज ऊर्जा आहे, त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे त्याचा ॲव्हरेज कसा झाला, सेम झाला. म्हणजे यांच्या दोघांचं टेम्परेचर कसं झालं, सेम झालं. टेम्परेचर सेम आहे. म्हणजे याचं टेम्परेचर 10 असेल तर याचं पण 10 धरू आपण, 10 डिग्री सेल्सिअस, याचं पण 10 डिग्री सेल्सिअस सपोज धरू आपण असा. आता ते म्हणतात की पण आता ते म्हणतात की तरी पण यांची हीट सेम राहील का, यांची हीट सेम राहील का, हीट सेम असेल का, नाही. हीट सेम नसणार. हीट कशावरून काउंट होते की याच्यामध्ये किती आयटम्स आहेत आणि याच्यामध्ये किती आयटम्स आहे, ह्या सगळ्यांची आयटमची काय केली जाते, कायनेटिक एनर्जी एकत्र करून हीट पकडली जाते. आणि याच्यामध्ये आयटम जेवढे आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी एकत्र करून हीट पकडली जाते. मग याच्यामध्ये आयटम जास्त आहेत ना, मग याच्यामध्ये आयटम असतील, मॉलिक्युल जास्त आहे, याचं वस्तुमान जास्त आहे म्हणल्यावर याचे मॉलिक्युल पण जास्त आहेत, बरोबर ना. मग याची हीट काय असणार आहे, याच्यापेक्षा नेहमी काय असणार आहे, टेम्परेचर सेम असलं तरी हीट काय असणार आहे, नेहमी वेगळीच असणार आहे किंवा जास्तच असणार आहे. समजलं. असा प्रश्न आला पेपरला तर. मित्रांनो, आपला हा पार्ट आपण याच ठिकाणी थांबवत आहोत कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत आहे. रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेत आहोत. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना, हे सगळे आपण नेक्स्ट पार्टमध्ये वगैरे बघूयात. तर तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये येताना कृपया हा मागचा पार्ट थोडासा लर्न करून या, समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, तर तुम्हाला पुढचा पार्ट एकदम व्यवस्थित समजणार आहे. अवघड असं काहीच नाही यामध्ये. चला पुन्हा भेटू चॅनलला नेक्स्ट पार्टमध्ये. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल पोहोचवा, जास्तीत जास्त मोटिवेशन द्या, चॅनलला ग्रोथ द्या. आपले इतरही चॅनल आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, कृपया ते चॅनल बाकीचे सगळे सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.